मॉर्निंग. आज आपण कोणता टॉपिक घेणार आहोत? VBA. VBA म्हणजे काय? व्हिज्युअल बेसिक ॲप्लिकेशन. ओके, व्हिज्युअल बेसिक ॲप्लिकेशन हे कशासाठी वापरतात? आपण एक्सेल शिकलो, बरोबर? एक्सेल मध्ये खूप सारे आपण फॉर्म्युले शिकलो. तर ते फॉर्म्युले आपल्याला सारखे वापरायचे असतील तर त्याच्यासाठी आपण काय करतो? एक प्रोग्राम तयार करतो, बरोबर? त्यालाच काय म्हणतात? मायक्रो. काय म्हणतात? मायक्रो. मग VBA मध्ये मायक्रो तयार करता येतो. आता हे VBA कुठे वापरलं जातं? मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. आता VBA म्हणजे काय? VBA आणि मायक्रो म्हणजे काय? मायक्रो म्हणजे काय? अ पीस ऑफ कोड. मायक्रो इज अ पीस ऑफ कोड. आपण मायक्रो पाहिलं, त्याच्यामध्ये काय असतं की इन्स्ट्रक्शन्स असतात, त्याचा सेट असतो. म्हणजे प्रोग्रामिंगला काय लागतं? सेट. प्रोग्रामिंग इज नथिंग बट सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे आपण त्यांना सूचना द्यायच्या आणि त्याप्रमाणे तो रन करतो. आतापर्यंत आपण ऑफिस मध्ये पाहिलंय की आपल्याला सगळं काय मिळतं? सगळं रेडीमेड प्रॉडक्ट मिळतं. की आपण बोर्डवर क्लिक केलं ते बोर्ड होतं, इटॅलिकवर क्लिक केलं ते इटॅलिक होतं, कटवर क्लिक केलं ते कट होतं, पेस्ट केलं ते पेस्ट होतं. पण आता आपल्याला काय करायचंय? त्याचा सगळ्यासाठी कोड लिहायचे, त्याचा सगळ्यासाठी प्रोग्राम लिहायचे. तर ते कुठनं करायचे? वेगळं काही ॲप्लिकेशन न वापरता, कुठलंही सॉफ्टवेअर न वापरता आपल्याला कशात करायचंय? ते एक्सेल मध्ये करायचंय. मग एक्सेल मध्ये कशामध्ये येतं ते? VBA ह्याच्यामध्ये, मायक्रो मध्ये. मायक्रोज आर रिटन इन प्रोग्रामिंग लँग्वेज. मायक्रोज कशामध्ये लिहिलं जातं? प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये लिहिलं जातं. कुठल्या? तर VBA मध्ये. VBA इज यूज फॉर बेसिक ॲप्लिकेशन. VBA कशाला यूज केली जाते? एक्सेल, वर्ड, पॉवर पॉइंट. VBA इज एडिटर इन एक्सेल. एक्सेलचा VBA हा एडिटर आहे. VBA हा एडिटर आहे म्हणजे काय? एक्सेल मध्ये VBA चे प्रोग्रामिंग हे करता येतात. आता पहिल्यांदा आपल्याला VB म्हणजे काय, VBA म्हणजे काय आणि VBS म्हणजे काय हे क्लिअर केलं पाहिजे, बरोबर ना? मग त्यासाठी तुमचं कन्फ्युजन नको. VB म्हणजे काय? ही सेपरेट आहे. VB स्टँड अलोन प्रोग्राम व्हिच रन्स इंडिपेंडेंटली. त्याला कोणत्याही ॲप्लिकेशनची गरज नाही. VB म्हणजे काय? व्हिज्युअल बेसिक. व्हिज्युअल बेसिक ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ती स्वतःची रन होती, तिला दुसरं कसल्यातरी सपोर्ट करायची गरज लागत नाही, कुठलंही ॲप्लिकेशन लागत नाही. VBA इज अ पार्ट ऑफ एक्सेल प्रोग्राम अँड कॅनॉट वर्क अलोन. VBA असं सेपरेट ॲप्लिकेशन नाहीये. VBA हे सेपरेट ॲप्लिकेशन नाहीये, तर ते एक्सेल मधलं ॲप्लिकेशन आहे. तर तो स्वतः एकटा VBA रन होत नाही, त्यासाठी काय लागतं? एक्सेल लागतं. VBS. आता त्याच्यामध्ये आणखी तिसरं काय? VBS इज व्हेरिएंट ऑफ व्हिज्युअल बेसिक ॲप्लिकेशन. म्हणजे काय की तो एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. काय? ती कशासाठी वापरली जाते? की ती इंटरनेट एक्सप्लोरर साठी वापरली जाते, डेस्कटॉप ॲप्लिकेशन साठी वापरली जाते. VBS चा लॉंग फॉर्म काय? व्हिज्युअल बेसिक स्क्रिप्टिंग लँग्वेज. आता मायक्रो कशाला लागतं? मी तुम्हाला सांगितलं की एक्सेल मध्ये खूप सारे आपण फॉर्म्युले पाहिले ना. एक्सेल मध्ये फॉर्म्युले पाहिले ना. आता आपल्याला बेसिक फॉर्म्युले होते, बरोबर? आपले जवळजवळ 100-150 फॉर्म्युले झाले असेल. पण एक्सेल मध्ये खूप सारे फॉर्म्युले, 300, 400, 500 असे खूप सारे फॉर्म्युले. मग ते आपल्याला सारखे वापरायला लागतात. मग आपल्याला सारखं तोच प्रोग्राम करायला लागतो किंवा ते फॉर्म्युले लिहायला लागतात. तर ते टाळण्यासाठी एक कोडिंग द्यायचं. काय करायचं? एक कोडिंग द्यायचं, एक प्रोग्राम करायचा. त्यासाठी काय केलं जातं? मायक्रो वापरलं जातं. पुन्हा त्याच्यामध्ये जर आपल्याला वाटलं एखादा फॉर्म्युला नवीन तयार करावा तर तो पण तयार करता येतो. आणि कॉम्प्लेक्स टास्क, खूप सारे टास्क आहेत, म्हणजे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. जसं आपण एक्सेल मध्ये पाहिलं, पॉइंट टेबल आहे, सॉर्टिंग आहे, फिल्टर आहे, हे सगळे वेगवेगळे आहेत, बरोबर? तर ते सगळे आपल्याला एकत्र वापरायचे असतील तर त्यासाठी मायक्रोचा उपयोग केला जातो. आता मायक्रोला आणखी काय काय म्हणतात? तर सबरूटीन, प्रोसिजर,
आणि प्रोग्राम. मायक्रो काय आहे? मायक्रो इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज म्हणजे काय? पुन्हा आलं ऑब्जेक्ट म्हणजे काय, ओरिएंटेड लँग्वेज म्हणजे काय. ओके. आता एक्सेल मध्ये तुम्ही म्हणा तुला कुठलं ऑब्जेक्ट आहे? आपण HTML मध्ये पाहिलं, CSS मध्ये पाहिलं, तिथं होतं ना ऑब्जेक्ट. तर एक्सेल मध्ये प्रत्येक गोष्ट ही ऑब्जेक्ट आहे, प्रत्येक गोष्ट ही ऑब्जेक्ट आहे. तर कुठली कुठली? वर्कबुक आहे, शीट आहे, सेल आहे, चार्ट आहे, ज्या काय आहेत ते सगळं एक्सेल मधलं ऑब्जेक्ट आहे. मग आता तोच ऑब्जेक्टचा एक्सेल कसा वर्क होतो? तर आपण एक्सेल ओपन केल्यावर पहिल्यांदा काय होतं? आपण ऍप्लिकेशन म्हणजे एक्सेल ओपन करतो. मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधनं आपण एक्सेल ओपन करतो. त्यानंतर त्याच्यामध्ये काय येतं? वेगवेगळे वर्कबुक येतं. आपण एखादी न्यू फाईल क्रिएट केली तर तिचं नाव काय येतं? वर्कबुक. बरोबर ना? डिफॉल्ट नाव काय येतं? वर्कबुक. त्याच्यामध्ये वर्कबुक ओपन केल्यानंतर त्याच्यात व्हेरियस शीट्स असतात. बरोबर? मग शीट किती? डिफॉल्ट शीट किती असतात? 1 2 3. त्यानंतर तुम्ही त्याच्यात इन्सर्ट करू शकता. मग शीट मध्ये आपल्याला आणखी काय काय येतं? इरेंज, चार्ट, कंट्रोल, शेप, सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये करता येतात. इथपर्यंत कळलं? आता जर मला VBA वापरायचं असेल तर मला VBA कसं वापरायला लागतं? त्याच्यामध्ये मला एक डेव्हलपर एक्सेल मध्ये वापरायचं. मला मी तुम्हाला काय सांगितलं? VBA हे कशामध्ये वापरता येतं? एक्सेल मध्ये वापरता येतं. मग आता जर मला VBA वापरायचं असेल तर मी कसं वापरेल? पहिल्यांदा काय करेल? एक एक्सेलची फाईल नवीन ओपन करेल. ओके. ही मी एक्सेलची फाईल ओपन केली. बरोबर. आता ह्या एक्सेलच्या फाईल मध्ये हे जे आहे फाईल, होम, इन्सर्ट, पेज लेआउट हे वेगवेगळे टॅब आहेत. बरोबर ना? आता ह्याच्यामध्ये तुम्हाला डेव्हलपर टॅब दिसतोय का कुठे? नाही. मग डेव्हलपर टॅब आणायचा असेल तर काय करावं लागेल? फाईल मध्ये जायचं, नंतर कुठे जायचं? ऑप्शन्स मध्ये जायचं, नंतर कुठे जायचं? कस्टमाइज रिबन. ह्याच्यामध्ये आहे डेव्हलपर, इथे टिक मार्क करायचं चेक बॉक्स वर आणि ओके करायचं. आला का डेव्हलपर टॅब? आता डेव्हलपर टॅब म्हणजे काय? आपल्याला एक्सेल मध्ये फॉर्म्युले डेव्हलप करायचे, काहीतरी डेव्हलपमेंट करायची, म्हणून आपण काय केलं? डेव्हलपर टॅब वापरला. ओके. हा डेव्हलपर टॅब इथे आला. आता हा डेव्हलपर टॅब वर तुम्ही क्लिक केल्यावरती वेगवेगळे ऑप्शन दिसताय. त्यात तुम्हाला मायक्रो दिसतोय, व्हिज्युअल बेसिक दिसतंय. ओके. आता मला इथं काय एक शीट आहे, मला एक शीट आणखी घ्यायचं असेल तर मी क्लिक करत ऍड करायचंय. ओके. आता मला व्हिज्युअल बेसिक वरती क्लिक करायचं तर मी काय करणार? ते ओपन करायचं. मी काय करणार? डबल क्लिक केलं, आलं व्हिज्युअल बेसिक. हे झालं व्हिज्युअल बेसिकचं ऍप्लिकेशन. ओके. आता हा झाला व्हिज्युअल बेसिकचा इंटरफेस. हे तुम्हाला असं सगळं व्हिज्युअल बेसिक करताना दिसतं. बरोबर. मग आता इथे काय दिसतंय तुम्हाला? पहिली गोष्ट, हा तुमचा जो आहे हा टायटल बार नेहमीप्रमाणे. हा काय आहे? दुसरा काय आहे? मेनू बार. काय? मेनू बार. आणि हे सगळे काय आहे? टूल बॉक्स. ओके. आता इथे मी हे कट केलं, हे कट केलं. बरोबर. ही तुमची हे आलं. तर मला ज्या गोष्टी लागतात ते पहिले मी घेणार, इन्सर्ट वरती जाणार, व्ह्यू वरती जाणार, प्रॉपर्टी विंडो, प्रोजेक्ट एक्सप्लोरर. या दोन गोष्टी मला प्रत्येक वेळेस लागतात. आता हिला काय म्हणतात? प्रोजेक्ट एक्सप्लोरर. प्रोजेक्ट एक्सप्लोरर म्हणजे काय? की जे काय आपण करणार आहोत ते सगळं इथे दिसणार आहे. ओके. मग त्यानंतर आता आपण ही एक्सेलची जी शीट आहे, मला एक्सेल वरती जायचंय तर मी कसं जाणार?
अल्टर आपण मग असं एक्सेलचं शीट पाहिलं, त्याच्यामध्ये काय होतं, शीट 2च होते ना, मग ते 2 दिसले. ओके. जर मला इथे आणखी फॉर्म टाकायचा असेल, इथे फॉर्म दिसला. इथे जर मला मॉड्यूल घ्यायचा असेल, ओके, हे सगळं कशात दिसतंय, बुक 1च्या फाईलमध्ये. कशात दिसतंय, बुक 1च्या फाईलमध्ये. जर मी, ही आपली बुक 1ची फाईल आहे, बरोबर. आता इथं मी शीट 1 आणखी इन्सर्ट केलं. ओके, शीट 1 आणखी इन्सर्ट केलं. आलं का शीट 3 इथं दिसतंय, बरोबर. आता मी एक्सेल मध्ये गेले, मी दुसरी फाईल तयार केली आणखी. तर ती काय नावाची आहे, बुक 2. काय नावाची आहे, बुक 2. बुक 2 दिसलं. ओके. जेवढ्या फाईल ओपन असतील, जेवढ्या एक्सेलच्या फाईल ओपन असतील त्या सगळ्या दिसतील. जर मी ती बुक 2 क्लोज केली तर ती दिसणार नाही. बुक 2 मी क्लोज केली, आता दिसते का, नाही. हा काय झाला तुमचा प्रोजेक्ट एक्सप्लोरर. त्याच्यामध्ये तुमचं जे काय आहे, ज्या काही फाईल्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही वर्क करता, जे काय ऑब्जेक्ट वापरता, ते सगळं कुठे दिसतं, इथं. आता ही दुसरं जे आहे, ही काय, प्रॉपर्टी विंडो. काय, प्रॉपर्टी विंडो. ओके. आता हे बुक 1चं काय आहे, हा मॉड्यूल 1 वा. आता इथं मी मॉड्यूल 1 केला, तर हे मॉड्यूलचं इथं मॉड्यूल 1 दिसतं आणि त्याचं कोड दिसतं. मी इथं शीट 1 केलं, शीट 1 क्लिक केलं, तर माझं शीटचं नाव काय आहे, शीट 1. मला जर बदलायचं असेल शीटचं नाव, तर इथनं मी रिनेम करू शकते, बरोबर. इथं मला जर कलर बदलायचा असेल तर कलर बदलू शकते. ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या प्रॉपर्टी विंडोमधनं चेंज करता येतात. आणखी काय येतं, कोड विंडो. काय, कोड विंडो. मला जे काही फॉर्म्युले लिहायचे आहेत, जे काही कोडिंग लिहायचं आहे, तर ते कुठे लिहायचं आहे, इथे लिहायचं आहे. ओके.